नमस्कार मंडळी. नमस्कार. आणि मी वीणा अशोक गादेवार. माझ्या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर एक रेसिपी करणार आहोत आपण आमच्याकडच्या पद्धतीने, तेलंगणा पद्धतीने. लसूण घेतला, चिंच आहे, थोडीशी चिंच घ्यायची, 2 कांदा घेतला मी, मोठा कांदा मोठ्या साईजचा 2 चिरलेला आहे, आणि कोथिंबीर, लाल मिरची, हरभरा डाळ, उडद डाळ, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट. इथे मी पालक घेतलेला आहे, छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे पालक मी. तर आता आपण याला चिरून घेऊया. बारीक बारीक कट करायचं. तर बघा मित्रांनो, पॅन ठेवला, पॅनमध्ये आपल्याला ही डाळ वगैरे आहे सर्व भाजून घ्यायची. एक पळी तेल टाकलं. तर आता आपल्याला डाळ वगैरे छान भाजून घ्यायची. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकून कांदा वगैरे सर्व भाजून घ्यायचं. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही सर्व साहित्य जास्त घेऊ शकता. खूप छान असते अशी भाजी. तर ही भाजून घेते. तर यामध्येच आपल्याला लाल मिरची आणि याच्यामध्येच आपल्याला कांदा पण भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाल्यानंतर आपल्याला याचा पेस्ट बनवायचा आहे. छान 2 कांदे मोठे मोठे चिरायचे, आणि कांदा पण आपल्याला छान परतून घ्यायचा. भाजू शकता. यामध्येच कोथिंबीर टाकून घेऊ आणि चिंच पण टाकून घेऊ. त्याच्यामध्येच आपल्याला जिरं पण थोडं टाकून घ्यायचं. मी आता गॅस बंद करते. थंड झाल्यानंतर आपल्याला वाटण करून घ्यायचं. चणा डाळ आणि उडद डाळ छान खरपूस भाजून घ्यायचं, आणि आपली डाळ एकदम छान भाजली आहे. मग आपला पालक पण कट केलेला आहे मी, आणि आपला मसाला पण थंड झाला आहे. आता वाटण बनवूया. कढई ठेवली, तीच कढई ठेवली, आणि आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. छान मसाला भाजून घ्यायचा. आता आपल्याला थोडा त्याच्या तेलामध्ये, तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे. मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. थोडी हिरवी मिरची घालत आहे मी, आणि याच्यामध्ये आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. खूप नवीन पद्धतीची आहे ही पालकाची भाजी. नक्की तुम्ही ट्राय करा. मी सांगितल्याप्रमाणे खूप छान असते. भातासोबत किंवा चपातीसोबत, भारीची भाकर. छान भाजून घेते तेलामध्ये अशा प्रकारे. याच्यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ, हळद, तिखट घालून घ्यायचं. कोणताही मसाला वापरला नाही मी इथे. हळद टाकून घेते, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त, चवीनुसार मीठ, आणि छान परतून घेते एका तेलामध्ये. तेल सुटेपर्यंत मोठ्या गॅसवर. बघू शकता आजची रेसिपी खूपच खास आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. थोडा मी धनिया पावडर घालून घेते आणि छान परतून घेते. आपला मसाला आहे ना छान भाजत आहे, म्हणजे भाजलेला आहे, तेल सुटत आहे. बघू शकता अशा पद्धतीने छान कडकडाला तेल सुटत आहे. आता पालक टाकून घ्यायचं आपण. पालक टाकून घेते. छान मिक्स करून घ्यायचा मसाल्यामध्ये आपल्याला पालक, आणि थोडं झाकण ठेवते 2 मिनिट. बघा किती सुंदर झाली आहे भाजी. अशा प्रकारचा पालक बनवा.
खूप छान पौष्टिक रेसिपी, हेल्दी रेसिपी, साधी सोपी, कमी वेळात बनणारी, सगळ्यांनाच पसंत येणारी. नक्की बनवा.